कागलचं राजकारण म्हणजे संघर्षाचा एक धगधगता इतिहास. जिथं घरातील बाप एका गटात तर मुलगा दुसऱ्या गटात आणि वर्षानुवर्ष एकमेकात संवादही नाही. इतकी कट्टरता टोकाची. पण गेल्या काही काळात कागलच्या मातीत जे राजकीय प्रयोग झाले त्याने सर्वसामान्य मतदारांची मती गुंग झाली आहे. ज्या राजे गट आणि मुश्रीफ गटाने गोळीबारापर्यंतचा संघर्ष पाहिला ते महापालिका निवडणुकीत एकत्र आले आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा तुतारी बाजूला ठेवून कमळ हातात घेतले. हा निर्णय घाटगेंसाठी मास्टर स्ट्रोक ठरेल की राजकीय आत्मघात. दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी कागलमध्ये शाहू ग्रुपच्या माध्यमातून एक मोठं साम्राज्य उभं केलं. साखर कारखाना, बँका, शिक्षण संस्था आणि रुग्णालयं हे जाळं समरजित घाटगे यांनी नेटानं सांभाळले. पण या साम्राज्याला राजकीय सत्तेची जोड देण्यासाठी कागलमध्ये नेहमीच राजे विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष राहिला. गेल्या विधानसभेला जेव्हा राजकीय समीकरणं बदलली तेव्हा समरजित घाटगे यांनी भाजप सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेतली. दुसरीकडं शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे हसन मुश्रीफ अजितदादांच्या गटात सामील झाले. कागलची ही लढाई वैयक्तिक न राहता पवार विरुद्ध पवार अशी झाली आणि या रणधुमाळीत मुश्रीफांनी बाजी मारली. घाटगेंना पराभव स्वीकारावा लागला. अडचणीच्या काळात ज्या शरद पवारांनी समरजित घाटगेंना ताकद दिली त्यांच्यासोबत राहून संघटना मजबूत करण्याऐवजी घाटगे यांनी पुन्हा घर वापसीचा मार्ग निवडलाय. राजकारणात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. पण मतदारांच्या मनात एक प्रश्न नक्की आहे. नेते फक्त स्वतःच्या सोयीची भूमिका घेतात का? नेते अशी भूमिका वारंवार का बदलत असतील? विचारधारेचं काय? कोणत्याही मतदारसंघात एका विशिष्ट विचारधारेला मानणारा मोठा वर्ग असतो. वारंवार पक्ष बदलल्याने या कोर वोटरमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. निवडणूक झाली की पक्षांतर करणं हे राजकीय वाटचालीसाठी पोषक असतं की आत्मघातकी? कार्यकर्त्यांच्या मागणीचं नाव घेऊन घेतलेले निर्णय खरोखरच लोकांसाठी असतात की राजकीय अस्तित्वासाठी? हे प्रश्न आज कागलच्या चौकाचौकात दबक्या आवाजात विचारले जात आहेत. कागलच्या मातीत राजकारण हे रक्तात भिनलेलं आहे. इथला मतदार जितका कट्टर आहे तितका तो सुज्ञेय आहे. समरजित घाटगे यांनी घेतलेला हा घर वापसीचा निर्णय त्यांना भविष्यात किती तारणार हे काळच ठरवेल. पण सध्या तरी कागलच्या चौकाचौकात चर्चा तर आहेच, वर ही युती आणि पक्षांतर मतदारांच्या पचनी पडले का यावर देखील चौकाचौकात चर्चा सुरू आहेत. या सगळ्यात तुम्हाला काय वाटतंय? समरजित घाटगे यांचा हा निर्णय योग्य आहे का, की नेत्यांनी केवळ स्वतःच्या सोयीचं राजकारण केलंय? काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.